आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यात सध्या शेतकऱ्यांचा कांदा दर कोलमडल्याने शिवारात जिकडे तिकडे ऐरणी लावून पडलेला दिसत होता। कांद्याला कवडी मोल 7 रुपये एवढा नीचांकी दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत होता। त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा ऐरणीत ठेवावा लागत होता। आता सध्याला 15 ते 20 रुपये किलो मागे दर मिळत असल्याने मार्केटला कांदा नेण्याची शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे। खटाव तालुक्यातील तसेच बनपुरी येथील शिवारात सध्या कांदा ऐरणीत लावून ठेवलेला दिसून येत होता आणि अशातच कांद्याला थोडाफार दर वाढल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा वाटत आहे। सध्या कांद्याला बाजारामध्ये 6 रुपये वरून 15 ते 20 रुपये दर मिळत असल्याने कांदा ऐरणीत लावून ठेवलेला खराब होणार या भीतीने बाहेर काढण्यात येत आहे। हे कांदा पीक 4.5 महिन्याचे असून याला एकरी 60,000 रुपये खर्च येत आहे। बी बियाणे खते त्यामुळे कांद्याला कमीत कमी 20 रुपये किलो मागे दर मिळावा अशी अपेक्षा होती, परंतु अशी 20 रुपये दराची वेळ आली असली बाजारात 20 रुपये किलो मागे मिळणार का असा प्रश्न निर्माण झालाय। अशा प्रकारे कांद्याचा बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांच्या पदरात 7 ते 12 रुपये पदरात पाडून घेण्याची वेळ येत आहे। दर आज ना उद्या वाढेल या भरवशावर शेतकरी आपला कांदा ऐरणीत जपून ठेवत असले तरी जेवढे दिवस ठेवावा तेवढी शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे। पिशव्यांचे खतांचे इतर दर वाढल्याने महागाईचा कळस झाला आहे। कांद्याचे दर का वाढत नाहीत ही फार मोठी शोकांतिका आहे असे शेतकरी गाऱ्हाणे गात आहेत। शेवटी हमीभाव मिळावा, कांदा निर्यात व्हावा, दर वाढवून मिळावा तरच एकरी खर्च निघेल असे या भागातील शेतकरी समस्या मांडत आहेत। सध्या खटाव तालुक्यात कांदा ऐरणीतून बाहेर काढण्याची वेळ आली असली तरी कांद्याला दर नसल्याने काही शेतकरी ऐरणीतच लावण्याच्या लगबगीत आहेत, तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांना भीती आहे की कांदा खराब होऊन नुकसान तर होणार नाही ना, अशा द्विधा अवस्थेत या भागातील शेतकरी दिसत आहेत। कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत बनपुरी शिवारात। इथे आपल्या समोर विजय कुंडलिक देवकर आपल्या समोर आहेत शेतकरी। तर आपण पाहता इथे गेले 2 महिने झाले त्याने आयरन लावून कांदा ठेवला होता आणि आता त्यांना वाटते मार्केटला 15 ते 20 रुपये दर मिळणार आहे। त्या तयारी ते मार्केटला असे थैल्या भरून गोणी तयार करून असं त्यांची तयारी दिसते आपल्या शिवारात। तर त्यांच्याकडून आता थोडंसं जाणून घेणार आहोत काय हे किती खर्च आणि काय कसं शेती परवडते नाही परवडते त्यांच्यावरून जाणून घेऊ। आता हे बोला, हे कांद्याचं तुम्ही आता मार्केटला न्यायचं म्हणताय तुम्ही, मग काय गेली 2 महिन्यापूर्वी एक 6 रुपये 5 रुपये असा दर चालू होता, शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालली होती। मग तुम्हाला आता असं वाटतं की मार्केटला 15 किंवा 20 रुपये असा दर मिळेल, तर काय सांगाल याच्याविषयी? याविषयीमध्ये पहिला दरच नव्हता। 1-1.5 महिन्यापूर्वी 5 आणि 6 रुपये 6 रुपयानं आमचं भांडवलसुद्धा निघत नाही त्यामध्ये। बरं, हां, भांडवल निघत नसल्यामुळं आम्ही 1-1.5 महिना ठेवला आणि दरवाढीच्या याच्यामध्ये आम्ही अपेक्षेने आत्तापर्यंत 1.5 महिना ठेवला, पण ठेवून पण हा माल जास्त दिवस टिकत नाही। अच्छा, टिकत नसल्यामुळं आम्ही हा माल आता बाहेर काढायच्या याच्यामध्ये तयारीमध्ये आहे। काय त्याच्यामध्ये आपण बघता बाजूला खराब झालेला कांदा आहे, हा आपण पाहताय आणि हे असा निवडलेला खराब कांदा दिसत आहे आपल्याला। जास्त दिवस ठेवण्यामुळं परत खराब होतो कांदा, त्यामुळं आम्ही आता मार्केटच्या घेऊन जाण्याची तयारी। म्हणजे जादा दिवस ठेवला तरी खराब होणार, खराब त्या पद्धतीनं आता दाखवलं। आणि नाही ठेवला तरी दर वाढू शकत नाही, दर वाढू शकत नाही। म्हणजे इकडून आड आणि तिकडून विहीर असे शेतकरी ह्या याच्यामध्ये परिस्थितीमुळे शेतकरी असल्यामुळे शेतकरी आता जे आहे तो माल बाहेर काढायच्या तयारीमध्ये आहे। अच्छा, म्हणजे जर तुम्हाला आता वाटलं तो 6 रुपये 7 रुपये दर राहिला असता तर तुम्ही काय केलं असतं ह्या वेळेला? काय केलं असतं, हा याच्यामध्ये द्यावं लागलं असता। म्हणजे तुमच्या पदरात काय पडलंच नसतं, म्हणजे वाहतूक खर्च हे आडत अमुक असं पण सर्व याच्यामध्ये पदरामध्ये काय पडतंय, आज तुम्ही ऊसाला एवढी लोक मेहनत करतात, हां, त्यानंतर ऊस ज्यावेळेला कारखानदार घेऊन जातो, अच्छा, इथून गेल्यानंतर किती दर मिळतो तुम्हाला माहीत आहे का? त्याच्यामध्ये अच्छा, वजन किती येतं कुठलाही शेतकरी सांगू शकतो का? जे कारखानदार ठरवेल त्याप्रमाणे। हां, म्हणजे ऊसाचं असं आहे की मुलगीचं लग्न केल्याप्रमाणे हां, हां, लहानाची मोठी करा, तिला लहानाची मोठी करा, त्यानंतर तिला गाडीत बसवा आणि टाटा करा, बाय बाय करा, टाटा बाय बाय करा, ती सासरला काय करेल ती तिचं ती। अच्छा, तसं इथून याचा शेतकऱ्याचा ऊस हां हां हां, हा कारखान्यावर गेल्यानंतर ठरवणार वजन कारखानदार। अच्छा,
मग याच्यामध्ये हाय काय काय शेतकऱ्याचं राहिलं काय? म्हणजे आता हा शेतकऱ्याचं कांदा जर याच्यावरती मार्केटला घेऊन गेल्यानंतर हां त्याचा दर ठरवणार मार्केटवाले जर ठरवणार, म्हणजे तुम्हाला परत काय तुम्ही येऊ शकत नाही, म्हणजे न देता नाही का हाय त्या दरात तिथं द्यावंच लागणार. द्यावंच लागणार. नाही इथं ठेवलं तरी खराब होणार. किती खराब दिवस होणार. ठेवणार? हम्म. अशा अधूनमधून पावसाळ्यात सरी पाऊस तर नाही. बरं पावसाविषयी काय बोलावं, पेरणीविषयी? पेरणी काय पाऊसच नाही त्याला काय करू शकणार कोणतरी? पेरणी नाही आता लांबली. ॲक्च्युली जूनमध्ये 7 तारखेलाच पेरणी होती, पण आता नाही हुआ पाहिजे. अच्छा. मग निघून पहिल्या जुन्या याच्यामध्ये 7 तारखेला मृग निघत होता. आता 8 तारखेला मृग निघाला पण पावसाचं हे नाही, काय करणार? आता सध्या पेरणी लांबली, पाऊस पडेना, तर मग हा सीझन खरीपाचा काय होणार? खरीपाचं कायच कोणी करू शकत नाही. मग याच्या निसर्गाच्या पुढं कोणीच जाऊ शकत नाही. अच्छा. येरळीत मृत साठा आता सध्याला आहे असं आपल्याला वाटते. मागच्या महिन्यात फेरफटका मारला होता, त्यावेळी 33% पाणी होतं. आता मृत साठा ठेवला असेल, मग शेतीला सुद्धा आता पाणी सोडतील असं वाटत नाही. मग काय म्हणजे आता मग खरीप वाया जाण्याची शक्यता आहे असं त्याविषयी? त्याच्यावर सरकार हे करेल, जर मुडीचं पाणी सोडलं तर शेतकऱ्यांना सोय होईल, नाही तर ही पिकं जळून जातील. वर धरणात बी पाण्यासाठा कमीच आहे उरमुडीमध्ये आणि अनेक धरणात कोयनीने तळ गाठला आहे. आणि आता बरोबर, पण आता नाही पाऊस पडत त्याला कोणतरी काय करू शकतो? बरोबर, म्हणजे सध्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्याला तोंड द्यावं लागत आहे. आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.